नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जीकेचे महत्त्वपूर्ण प्रश्न जे की हर एक परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, म्हणजे जे याच्या आधी जे झाले ते 16 प्रश्न आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि आता 17वा प्रश्न आहे. राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर प्रश्न क्रमांक 17 आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन आहेत ए पुणे, बी नाशिक, सी देहराडून, डी कोलकाता. तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी डेहराडून. डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे, म्हणजेच IMA आहे. नंतरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18 आहे, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते. ऑप्शन आहेत ए लुंबिनी, बी वैशाली, सी बोधगया, डी पाटलीपुत्र. तर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए लुंबिनी. लुंबिनी येथे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 19 आहे, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. तर कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. तर ऑप्शन आहेत ए जायकवाडी, बी उजनी, सी कोयना, डी कुकडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी कोयना. कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात, तर तुम्ही लक्षात ठेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये फायदा होईल. क्वेश्चन नंबर 20 आहे, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते. ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी दादाभाई नौरोजी, सी खान अब्दुल गफार खान, डी मौलाना आझाद. तर सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 21 आहे, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असं म्हणतात. तर ऑप्शन आहेत ए श्वेत रक्तकणिका, बी लोहित रक्तकणिका, सी रक्तबिंबिका, डी रक्तपटिका. तर रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए श्वेत रक्तकणिका. तर या श्वेत रक्तकणिकालाच पांढऱ्या पेशी असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, यांना सैनिक पेशीसुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 आहे, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो. ऑप्शन आहेत ए विद्युत, बी ध्वनी, सी रेडिओ, डी अल्ट्रासोनिक. तर रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी रेडिओ. रेडिओ या लहरीचा वापर केला जातो. रडार या यंत्रणेत रेडिओ लहरीचा वापर केला जातो. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. ऑप्शन आहेत ए मूलभूत कर्तव्य, बी सरनामा, सी व्यक्ती स्वातंत्र्य, डी एकेरी नागरिकत्व. तर कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सरनामा. सरनामास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. तर तुम्ही कमेंट बॉक्स सांगा की कोणत्या कलमेस भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 24 आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत. ऑप्शन आहेत ए बाबा आमटे, बी महात्मा गांधी, सी महर्षी कर्वे, डी आचार्य विनोबा भावे. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भूदान चळवळीचे जनक कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी आचार्य विनोबा भावे. हे भारतातील भूदान जी चळवळ झाली होती त्या चळवळीचे जनक आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. प्रश्न आहे 25वा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात. जे लोकसभा व राज्यसभेचे जे संयुक्त बैठक असते तिचे अध्यक्षपद कोण भूषवतात. तर ऑप्शन आहेत ए लोकसभा अध्यक्ष, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी उपराष्ट्रपती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए लोकसभा अध्यक्ष. लोकसभा अध्यक्ष हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए.
प्रश्न क्रमांक 26 आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? ऑप्शन आहेत ए माउंटबेटन, बी रिपन, सी स्टीफन, डी बेंटिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी बेंटिक यांनीच सतीची चाल बंद केली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 27 आहे, मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन आहेत ए ओडिसा, बी कर्नाटक, सी केरळ, डी तामिळनाडू. तर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी केरळ. केरळचे आहे. तर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळचे आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तमिळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 28 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन आहेत ए नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए नागपूर. प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29 आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन आहेत ए मेंदू, बी कान, सी अस्थि, डी डोळा. तर ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर हा रोग डोळा या अवयवास होतो. ग्लुकोमिया हा रोग डोळा या अवयवास होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 30 आहे, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत ए कुसुमाग्रज, बी रवींद्रनाथ टागोर, सी बंकिमचंद्र चॅटर्जी, डी सुरेश भट. तर गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. तर कसे वाटले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.